आणि अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे। मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना कळकळीची विनंती करू इच्छितो की सातत्यानं अशा पद्धतीने भडकाऊ विधानं करून ही अशांतता पसरवणाऱ्या आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकाऱ्यांना सुद्धा सक्त ताकीद द्यावी आणि त्याच पद्धतीनं इतर राज्यांमधून येऊन जे महाराष्ट्राच्या इतिहासाविषयी विधानं करतात अशा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सुद्धा आपण कडक शब्दात समज द्यावी, जेणेकरून महाराष्ट्र शांत राहील। आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला हात जोडून कळकळीची विनंती करतो की अशा कोणत्याही कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। भडकाऊ विधानांना आपण बळी पडू नका आणि कुणाची तरी राजकीय पोळी भाजण्यासाठी आपल्या भवितव्याची, आपल्या करिअरची होळी होऊ देऊ नका। ही माझी महाराष्ट्रातल्या तमाम तरुणाईला ही विनंती आहे। औरंग्याविषयी कुणालाही ममत्व असण्याचं काही कारण नाही। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या एका विधानाशी मी सहमत आहे की क्रूरकर्मा औरंग्याच्या कबरीचं महिमामंडन हे होऊ दिलं जाणार नाही की होऊ देऊ नये, या विधानाशी मी अगदी सहमत आहे। परंतु ही औरंग्याची कबर म्हणजे मराठ्यांच्या असीम शौर्याचं प्रतीक आहे की जेव्हा 27 वर्ष 1681 मध्ये औरंग्या दख्खनवर चालून आला आणि त्यानंतर 27 वर्ष